नमस्कार. आज आपण एका अशा पुस्तकावर बोलणार आहोत जे जवळजवळ 100 वर्षापूर्वी लिहिल्या गेलंय, पण त्याचे आर्थिक सल्ले आजही एकदम लागू पडतात. जॉर्ज एस क्लॅसन यांचं द रिचेस्ट मॅन इन बॅबिलॉन हे पुस्तक आपल्याला थेट प्राचीन बॅबिलॉनमध्ये घेऊन जातं आणि तिथे गोष्टींच्या माध्यमातून पैशाचं व्यवस्थापन कसं करायचं हे शिकवतं. आपल्याकडे काही नोंदी आहेत याच पुस्तकावर आधारित, त्यातूनच आपण आज महत्वाचे मुद्दे बघणार आहोत. बरोबर. आणि या पुस्तकाची खरी गंमत म्हणजे अवघड आर्थिक गोष्टी एकदम सोप्या करून सांगितल्या आहेत कथांच्या रूपात. आजचा आपला उद्देश काय तर या कथांमधलं जे शहाणपण आहे, विशेषतः ते श्रीमंतीचे 7 नियम, ते समजून घेणं आणि ते आजच्या काळातही कसे महत्वाचे आहेत हे पाहणं. आणि या सगळ्यात आपल्याला मदत करणार आहे अर्कॅड, बॅबिलॉनमधला सगळ्यात श्रीमंत माणूस. हो, तो काही जन्मतः श्रीमंत नव्हता, नाही का? नाही, अजिबात नाही. गरिबीतून वर आलेला तो. फक्त ज्ञान आणि शिस्त याच्या जोरावर त्याने प्रचंड संपत्ती कमावली. चला तर मग बघूया काय शिकायला मिळतंय त्याच्याकडून. सगळ्यात महत्वाचे म्हणजे ते श्रीमंतीचे 7 नियम. पहिला नियम तर अगदी बेसिक आहे. तुमच्या कमाईतला कमीत कमी 10% हिस्सा आधी स्वतःसाठी बाजूला काढा. बचत करा. हो, स्वतःला आधी पैसे द्या, असं जे म्हणतात तेच. अगदी. हा विचार आजही किती महत्वाचा वाटतो, नाही? निश्चितच. आणि ही फक्त बचत नाहीये, ही एक आर्थिक शिस्त आहे. पुस्तक सांगतं की तुम्ही कितीही कमी कमवत असाल तरी 10% बाजूला काढणं शक्य आहे. सवय लागणं महत्वाचं. बरोबर. आणि मग दुसरा नियम येतो जो ह्याच शिस्तीला पुढे नेतो. खर्चावर नियंत्रण ठेवा. खर्चावर नियंत्रण म्हणजे नेमकं काय? म्हणजे आपल्याला हवं ते सगळं नाही घ्यायचं? तसंच काहीसं. पुस्तक म्हणतं की आपल्या गरजा आणि आपल्या निव्वळ इच्छा यातला फरक ओळखायला शिका. आपण अनेकदा अनावश्यक गोष्टींवर खर्च करतो. मग त्यामुळे बचत किंवा गुंतवणूक करणं राहून जातं. विचार करा, बॅबिलॉनसारख्या शहरात मोह किती असणार. त्यामुळे हा नियम तेव्हाही महत्वाचा होता, आजही आहे. अगदी बरोबर. मग तिसरा नियम, बचत केलेला पैसा नुसता ठेवू नका, त्याला कामाला लावा, म्हणजे गुंतवणूक करा. हो, म्हणजे तुमचा पैसा अजून पैसा कमवेल. पुस्तकात याला पैशाचं सैन्य उभं करणं असं म्हटलंय. मस्त कल्पना आहे ही. अगदी. आणि इथेच चौथा नियम येतो, गुंतवणुकीतला धोका ओळखा आणि आपलं मूळ भांडवल म्हणजे मुद्दल ते सुरक्षित ठेवा. पैसा वाढवायचा आहे, पण आहे ते गमावून नाही. बरोबर. आणि याच सोबत 5वा नियम पण महत्वाचा आहे, नाही का? तज्ज्ञांचा सल्ला घ्या. अगदी बरोबर. ज्यांना अनुभव आहे त्यांची मदत घ्या, कारण चुकीचा सल्ला किंवा अर्धवट माहिती याने नुकसान होऊ शकतं. पुस्तकात पण याचे दाखले आहेत. हो, अर्काड स्वतः सांगतो की सुरुवातीला त्याने कसं अज्ञानामुळे पैसे गमावले होते. हो ना. अनुभवी लोकांकडून शिकणं ही पण एक प्रकारची गुंतवणूकच आहे. मग येतो 6वा नियम, स्वतःच्या मालकीचं घर घ्या. हा नियम थोडा वेगळा वाटतो. म्हणजे घर घेणं ही गुंतवणूक कशी? बघा, आजही आपण बघतो की घराच्या भाड्यावर किती खर्च होतो. स्वतःचं घर असलं की तो खर्च वाचतो. अच्छा. हो. आणि एक सुरक्षित मालमत्ता तयार होते. हो. क्लॅसन यांच्या मते आर्थिक स्थिरतेसाठी हे एक महत्वाचं पाऊल आहे. आणि शेवटचा 7वा नियम, भविष्यासाठी तरतूद करा. म्हणजे रिटायरमेंटसाठी वगैरे? हो, वृद्धापकाळ किंवा अचानक काही संकट आलं, कुटुंबाची सुरक्षा, या सगळ्यासाठी नियोजन करा. म्हणजे हे 7 नियम म्हणजे एक प्रकारे फायनान्शियल प्लॅनिंगच आहे पूर्ण. पण नियम फक्त माहिती असून उपयोग नाही, ते पाळणं महत्वाचं. इथं मला ती डाबसीरची गोष्ट आठवते. अरे हो, डाबसीर एकदम परफेक्ट उदाहरण आहे ते. तो कर्जात बुडालेला असतो, गुलाम असतो अक्षरशः. हो. पण अर्काडच्या सल्ल्यानुसार तो एक प्लॅन बनवतो. उत्पन्नाचा काही भाग जगण्यासाठी, काही भाग कर्ज फेडायला आणि काही भाग भविष्यासाठी बचत. आणि सगळ्यात महत्वाचं, तो त्या प्लॅनला चिकटून राहतो. जबरदस्त इच्छाशक्ती आणि सातत्य. बरोबर. आणि याच जोरावर तो सगळं कर्ज फेडतो, स्वातंत्र्य मिळतो आणि पुन्हा मानाने जगायला लागतो. त्याची गोष्ट हेच दाखवते की परिस्थिती कितीही वाईट असो, योग्य नियोजन आणि निश्चय असेल तर मार्ग निघतोच. या सगळ्यातून सार काय मिळतं? फक्त जास्त पैसा कमावणं म्हणजे श्रीमंती नव्हे. नाही. तर त्या पैशाचं योग्य व्यवस्थापन करणं म्हणजे बचत, विचारपूर्वक गुंतवणूक, भविष्याचं नियोजन, या सवयीच तुम्हाला खऱ्या अर्थाने श्रीमंत बनवतात. हे नियम काही फक्त बॅबिलॉनपुरते नव्हते, ते आजही तितकेच लागू आहेत. म्हणजे तुमचं उत्पन्न कितीही असो, या सवयी लावून घेणं खूप महत्वाचं आहे.
द रिचेस्ट मॅन इन बॅबिलॉन मधले धडे खरंच कालातीत आहेत. ते सांगतात की आर्थिक स्वातंत्र्य हे काही नशिबाने मिळत नाही, ते जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नांचं फळ आहे. अगदी. निश्चितच हे नियम खूप साधे वाटू शकतात, पण ते सातत्याने पाळणं यातच खरं आव्हान आहे आणि यश सुद्धा. छोट्या छोट्या सवयींमधूनच मोठा आर्थिक बदल होतो. तर श्रोत्यांसाठी जाता जाता एक विचार, या 7 नियमांपैकी असा कोणता एक नियम आहे जो आजपासूनच सुरू केला तर भविष्यात सर्वात चांगला परिणाम देऊ शकेल? नक्की विचार करा यावर.